हे बघा द्या, जर तुम्ही ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये असाल किंवा येणार असाल तर तुमच्या आयुष्यात या 6 स्टेज येणारच आहेत. त्यामध्ये पहिली स्टेज अशी असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एवढंच वाटेल की ट्रेडिंग खूप सोपी आहे, यामध्ये थोडासा पैसा लावला की गच्च प्रॉफिट होतो आणि काही टेन्शन नसते, काय जास्त काही शिकायची गरज नाही. दुसरी स्टेज अशी येऊन जाते त्यावेळी तुम्हाला वाटत असतं की ट्रेडिंग जेवढी सोपी आहे तेवढी सोपी तर नक्कीच नाही, यामध्ये खूप काही शिकावं लागेल, खूप काही शिकून झाल्यानंतरच आपल्याला पुढे जाता येईल. तिसरी स्टेज अशी येऊन जाईल मित्रांनो तुमच्या आयुष्यात, ज्या वेळेला तुम्हाला असं समजून जाईल की मी एवढं शिकून सुद्धा मला लॉसच होतोय, ट्रेडिंग मध्ये नक्की प्रॉफिट होतो की नाही पैसा. त्यानंतर तुमच्या आयुष्यात येऊन जाईल ट्रेडिंग मधली चौथी स्टेज. या चौथ्या स्टेज मध्ये तुम्हाला असं वाटेल की भाई नक्की ट्रेडिंग माझ्यासाठी बनली आहे की नाही बनली, आजपर्यंत मला फक्त आणि फक्त लॉसच होत आलेला आहे, मी ट्रेडिंग सोडून देतो, मला लॉस सहन होत नाही, याच्यापेक्षा लॉस जास्त झाला तर 100% माझ्यासोबत काय बरं वाईट होईल, त्यामुळे मी ट्रेडिंग सोडून दिलेले बरे आणि एक छोटा मोठा जॉब पकडून माझी लाईफ एन्जॉय करतो सुख. त्यानंतर ऍक्च्युअली जे ती 5वी स्टेज, ज्या 5व्या स्टेजला तुम्हाला समजून जातं भाई की ट्रेडिंग नक्की कशी वर्क करते, ट्रेडिंग कशी करायची असते, ट्रेडिंग म्हणजे काय आणि ट्रेडिंगचा माइंडसेट काय असतो. आणि त्याच्यानंतर येते तुमची 6वी स्टेज, ज्यावेळी तुम्हाला समजतं या मागच्या 5 स्टेजमध्ये मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका जर केल्या नसत्या तर आज मी सुद्धा एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर असतो आणि चांगले छोटे मोठे रिटर्न्स काढत असतो. आणि त्यावेळेला तुम्हाला पश्चात्तापच होत असतो. आणि तुम्ही आता कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तुम्ही आता ट्रेडिंगच्या कोणत्या स्टेजला आहात. ज्या स्टेजला असाल ते प्रामाणिकपणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, त्यावरती मी पर्याय तुम्हाला नक्कीच देईन.